वकील दाम्पत्य निर्घृण खून झाल्याच्या निषेधार्थ आणि वकिलांच्या संरक्षण कायद्याबाबत अहमदनगर वकील संघटना आणि बार असोसिएशन यांच्या मोर्चात सामील होण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात अहमदनगरला आले होते. त्याआधी झालेल्या पत्रकार सरकारमधील अनेकांना मुख्यमंत्री होण्यासाठीची स्पर्धा, या सगळ्या परिस्थितीत राज्यात गुंडगिरी वाढली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे अहमदनगरमध्ये आले असता पत्रकार परिषदेत पत्रकारांशी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी आमदार लहू कांडे, जयंत वाघ, किरण काळे, संजय झिंजे, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाला, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, माजी नगरसेवक फयाज शेख, अल्तमश जरीवाला आदी उपस्थित होते. सरकारची परिस्थिती पाहता गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अगोदर मुख्यमंत्री होते, दुसरे एक उपमुख्यमंत्री त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे. एकूणच या सरकारमधील अनेकांना मुख्यमंत्री होण्यासाठीची स्पर्धा दिसून येत आहे. या सगळ्या परिस्थितीत राज्यात गुंडगिरी वाढली असून त्याचा परिणाम दिसून येत आहे. सरकारमध्ये सर्व महत्वाकांक्षी नेते पदावर आले असून त्यांच्यात मेळ बसत नसल्याने त्यांचा प्रशासनावर आणि पोलिसांवर धाक राहिलेला नाही. यातून राज्यातील हत्या, खून, दहशत आदी प्रकार पुढे येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. प्रतिनिधी महेश कांबळे, अहमदनगर. आणि म्हणून दोन अर्थानं, एक लोकप्रतिनिधी अर्थानं म्हणा किंवा नागरिक अर्थानं म्हणा किंवा बारचा असोसिएशनचा एक सदस्य या नात्यानं या दोन-तीन पद्धतीनं आज त्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे. ज्या पद्धतीनं निर्घृण हत्या ही वकील असलेल्या दाम्पत्याची झाली, ही मानवतेला कलंक, काळिंबा फासणारी अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं. कारणांचा सुद्धा शोध लागत नाही, नेमकं समजत नाही का मारलं गेलं, अशी परिस्थिती आज येथे दिसते. यामध्ये दोन गोष्टी आहे की निर्घृण हत्या होण्याचा त्यांचे कोणते कारण आहेत ते स्पष्ट होतील तपासाअंतर्गत. की व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं तरी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना गुंडांविरुद्ध सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं. त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे. सगळीकडेच एक दहशतीचं, भीतीचं वातावरण असताना त्यामध्ये रड घालणार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती अशी की एक दहशतीचं, भीतीचं वातावरण निर्माण झालं. अशा वेळेस आणखी या कृत्यामुळे तर त्यामध्ये भरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते. त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे, त्या बाबतीत सुद्धा सरकारला विचार करावा लागणार आहे. एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे, ती पार पाडावी लागणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दोन गोष्टी दिसतात की काल विनोद भोसाळकरांची हत्या झाली. विनोद भोसाळकर या मुलाची हत्या झाली, अभिषेक, ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत, म्हणजे हत्या करतायत, समवेत बसतायत, मीडिया चालू आहे. अशा वेळेस थंड डोक्यानं हत्या करतायत. याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून, सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही. त्यापूर्वी सुद्धा एक आमदार, एका पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा आमदार, भारतीय जनता पक्षाचा आमदार हा दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये करतो. हे एक उदाहरण आहे. हे सर्व उदाहरणं पाहिल्यानंतर असं वाटतं की राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो तर राहिला नाहीच, परंतु उलट असं दिसतं की राजकर्तेच आता जेव्हा गुन्हेगार होतात, राजकर्त्यांच्या सहकारी जेव्हा गुन्हेगार होतात
हे आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झाले आणि राज्यात निर्माण झालं आपल्या सगळ्यांना दिसतंय. आणि या विरुद्ध जनतेनं आवाज उठवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आज मी आपल्याला अहमदनगर जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे नव्या अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे. त्यांची ओळख करून देतो. माननीय जयंतराव वाघ. जयंतराव वाघ यांना सुद्धा एक राजकीय परंपरा आहे. माननीय स्वर्गीय रामनाथजी वाघ हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं, परंतु जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून 7 वर्ष त्यांनी काम केलं आणि ती परंपरा ते संस्कार जयंतरावांवर सुद्धा आहेत. त्यांच्यावर जबाबदारी आम्ही टाकलेली आहे. एकंदर राज्यामधली परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थितीतून सर्व राज्य जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय अशा प्रकारची झाली आहे. कांद्याची जी हमी खरेदीचं आश्वासन शासनानं दिलं आहे ते पाळलं जात नाही. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करू असं प्रकारचं आश्वासन होतं, बिलकुल पाळलं जात नाही. आणि हा सर्वसामान्य शेतकरी, जिरायत शेतकरी, कांद्याचा शेतकरी हा जिरायत आणि छोटा शेतकरी प्रामुख्याने यामध्ये असतो, त्याला अत्यंत अडचणीच्या कालखंडातून जावं लागतं. ही परिस्थिती आहे. कापूस खरेदीच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती दिसते आहे. हमी खरेदी त्याच्यातही होत नाही, बाजारावर पूर्ण पडलेले. सोयाबीनची अवस्था वाईट झालेली आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळं परिस्थिती तर कठीण आहेच, परंतु दुष्काळी परिस्थिती सुद्धा त्याचबरोबर सामोरे येत आहेत आणि जिल्ह्यात आणि राज्यात टँकरची संख्या दुसऱ्या बाजूला वाढत असताना दिसते आहे. ह्या सगळ्या परिस्थितीकडे राज्य शासन म्हणून शासनाचं बिलकुल लक्ष नाही, ही अवस्था आहे. त्यांना एकंदर त्यांचेच मेळ घालण्यामध्येच ते गुंग झालेले आहेत. त्यांचे मेळ त्यांना एकमेकांची बसत नाहीत. अनेक जण एकत्र आलेले आहेत, सर्व महत्वाकांक्षी झालेले आहेत आणि ह्या सगळ्याच्या जनतेच्या प्रश्नाकडे या शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे. शासनाचा धाक म्हणून गुन्हेगारावर राहिलेला नाही. या अवस्थेतून हे राज्य पुढे जात आहे, देश पुढे जातो, ही अवस्था आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. आणि म्हणून यामध्ये शेवटी जे निर्णय सुद्धा होत आहेत ते अत्यंत राजकीय पद्धतीचे होत आहेत. शिवसेनेच्या बाबतीतचा निर्णय झाला तो सुद्धा राजकीय निर्णय आहे, किंवा काल राष्ट्रवादी बाबतचा निर्णय झाला तो राजकीय निर्णय झालेले आहेत. ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या सुद्धा राजकारणी झालेल्या आहेत, राजकारणाच्या दबावाखाली आलेल्या आहे, राजकारणाचे सत्ताधाऱ्यांच्या गुलाम झालेले आहेत. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि याचा परिणाम जो आहे तो परिणाम असा की आपली लोकशाही ही धोक्यात आली की काय असं वाटून जावं, ही अवस्था आपल्याला निर्माण झालेली दिसते आहे. चंदीगडचं उदाहरण सुद्धा लोकशाही टिकणार का नाही, निवडणूक व्यवस्था राहणार का नाही, कशा पद्धतीनं पुढे देत जाणार, या सगळ्या काळजीतून आपण जातो आहोत. यामध्ये जनता सुद्धा खूप हवालदिल आहे, नैराश्यामध्ये आहे. या दृष्टी आजच्या परिस्थितीमध्ये आहे. परंतु शेवटी जनतेलाच निर्णय घ्यावा लागेल आणि ही परिस्थिती बदलावी लागेल. हा शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून जर न्याय मिळणार नसेल तर जनतेचं न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे. तिथं आम्ही न्याय मिळवू याची सुद्धा खात्री आम्हाला आहे. प्रश्न आहे की हे समजा पक्ष बदलला तर तो कोणी म्हणत नाही माझ्या स्वतःच्या हितासाठी बदलला, तर माझा राजकीय हेतू होता. हे सगळे जनतेचंच हित सांगत असतात, पण जनता सुद्धा दुःख खुळी नाही. मला सांगा, एखाद्या पारावरच्या इस्माला नागरिकाला बसलेला आहे, त्याला विचारलं अरे खरी शिवसेना कोणाची, त्याला विचारलं खरी राष्ट्रवादी कोणाची, तो जे उत्तर देईल ना ते खरं उत्तर आहे, तो खरा न्याय असं माझं मत आहे. आणि त्यामुळं यांनी गेले ते कसे गेले, का गेले, जसे गेले आणि सांगत असलं का गेले हे सुद्धा कारण पारावरचा माणूस सांगू शकतो. आज सामान्य माणूस, लहान मुलाला साधारण समजदार झालेल्या लहान मुलाला विचारा का हे का गेले, ते मुलं सांगतील. ते त्याला 8 वर्षाची होण्याची गरज नाही. हे का नाही असं नाही. ज्यावेळेस आपण काही जर एकत्र येतो तर आम्ही आघाडी केली होती त्यावेळेस आमच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम हा होता.
त्या पद्धतीनं याबाबत सुद्धा चर्चा आमची झालेली आहे की काही प्रश्न घेऊन आपले चर्चेचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जावं ते सोडवण्याची त्याच्यामध्ये आपण आश्वासित करावं आणि म्हणून एक किमान समान कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे. तो त्यांनी काही एक प्रस्ताव दिला आहे. आमचे काही मुद्दे आहेत ते एकत्र येऊन आम्ही किमान समान कार्यक्रम करणार आहोत. की वस्तू फोटोच्या बाबतीत मी एकदम असं काही नाही. हे गुन्हेगार मुख्यमंत्री गर्दीमध्ये कुठं दिसू शकतात. मी त्या बाबतीत एकदम काय असा आरोप म्हणजे करणार नाही. परंतु तो कदाचित जवळचा माणूस असेल तर जरूर त्यांनी तपासला पाहिजे. कारण तो जर जवळ फिरणार असेल गुन्हेगार तर ती काळजी मुख्यमंत्र्यांसारख्या वरिष्ठ पोस्टमध्ये घेतली पाहिजे. हे मला माहिती आहे की कोणते राजकीय जे नेते असतात त्यांच्या भोवती गर्दी असते, गर्दीत लोक असतात, सगळ्यांचं काही तपासणी करणं शक्य नसतं. परंतु अशा प्रकारचा गुन्हेगाराचा त्यांचा किती संबंध होता हे त्यांनी त्यांचं तपासलं पाहिजे असं मला वाटतं. कालच्या ज्या घटना घडल्या एकूणच गेल्या 2-3 घटना घडल्या आमदाराच्या गोळीबार किंवा कालची घटना संजय राऊतांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी ठरलेले आहात. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? नाही हे राज्य शासनच आता अपयशी ठरलेले आहे. निवड गृहमंत्री होत नाही. त्यांचं काय 3 लोक झाले ते. एक तर आहेत मुख्यमंत्री, दुसरे माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले, तिसरे आहेत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले. आणि ह्या सगळ्या सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्येच इतकी चालू आहे की त्यामुळं जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. आणि अपयशाचं कारण हेच आहे की त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांची सत्ता स्पर्धा, त्यांच्यामध्ये असलेले जे सगळे आहेत जे गेलेत आता आणि एकत्र आले ते सुद्धा ज्या पद्धतीने गेलेले आहेत तिथे एकत्र सत्तेकरता, ती सगळी अवस्था पाहिल्यानंतर हितू सुद्धा त्यांचा जनतेसाठी ते गेले, जनतेला न्याय देण्याकरता हे महाराष्ट्र पुढे जावं याच्याकरता गेले असं नाही. ते सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. या सत्ते स्पर्धेचा परिणाम आणि त्यांच्यामध्येच चाललेल्या स्पर्धेचा परिणाम हा शेवटी महाराष्ट्रावर होतो आहे आणि त्यामुळे या सरकारला अपयश येत आहे. समान कार्यक्रम करण्याची काय गरज आहे किंवा वेगळे असण्याची काय गरज आहे? परंतु उद्दिष्ट मात्र राष्ट्रहिताचं आहे आमचं, ही वस्तुस्थिती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फूट पडली आणि त्याचे जे 2 छोटे गट आहेत ते आता काँग्रेस बनले आहेत. आतापर्यंत जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद होतं, परंतु आत्ताच्या राजकारणात काँग्रेस हा मोठा भाऊ झालेला आहे. आता लोकसभेच्या जागा वाटपात याचा काय परिणाम होईल का? काँग्रेस जास्त जागा लढवणार आहे. आम्ही जागांच्या संख्येवर जात नाही चर्चेमध्ये. आम्ही चर्चा करतो आहोत की कोणत्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं, कोणती ताकद निवडून येण्याची आहे, कोणाजवळ उमेदवार आहे याचा विचार आम्ही करतोय. त्यामुळे जागा इकडं तिकडं काही होऊ शकतात. संख्या ही महत्वाची नाही. 48 मध्ये जास्तीत जास्त जागा ह्या आमच्या आघाडीच्या निवडून आल्या पाहिजे यावर आम्ही काम करतो आहोत. संख्या महत्वाची आमच्या दृष्टीनं नाही. नगर जिल्ह्यात विचार केला तर शिर्डी आणि नगर अशा 2 जागा आहेत. त्या नगरवर राष्ट्रवादीने पहिल्यापासून दावा टाकला, शिर्डीवर उद्धव सेना हे करते. काँग्रेसला याच्यात कुठं संधी आहे का? नाही, आम्ही नगरचा नाही परंतु शिर्डीसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची चर्चा सुरू आहे. ते म्हणतात की आमच्याकडे उमेदवार आहे, आम्ही म्हणतो आमच्याकडे उमेदवार आहे. दोघांकडे सक्षम उमेदवार तर आहेतच. शेवटी जो निर्णय होईल त्या पद्धतीनं आघाडीचे सर्व कार्यकर्ते, नेते, कार्यकर्ते काम करतील. किंवा रामुष्की असा विषय वाटत नाही का? या प्रश्नाचे अक्षर गेले. देशामध्ये काँग्रेसची फूट झाली, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व राहील किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आपण स्वतः पुढाकार घेऊन नगरमध्ये काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण. त्याच्यानंतर रामने विचारलं कसं नागवड यांच्यावर तुम्ही जबाबदारी सोपवली आणि त्याच्या काळात पुढे आणि पती देशात पहिल्यांदाच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नगर शहरामध्ये किरण काळे संघर्ष करते आणि त्याच ज्या जोडीने नागवडे दुसऱ्या बाजूला काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी करते. याच्याकडे आपण कसं तेव्हा कठीण काळ हा पक्षाच्या दृष्टीनं आमचा आहे असं मी मान्य करतो. 80 साली सुद्धा अशी अवस्था होती की काँग्रेस कुठे आहे असं विचारलं जात होतं. इंद्राजी फिरत होत्या तर त्यांच्यावर फिरण्याकरता माणसं होते. अशी सर हे सगळे फिरत जातो. पाहिलं असेल तो कालखंड. 99ला किती येणार काँग्रेसचे असा प्रश्न विचारला जात होता. 19ला काँग्रेस किती येणार असा प्रश्न विचारला जात होता. आपण पाहिलं असेल.
काय कुठे काँग्रेस असा प्रश्न विचारत असताना ती उभी राहिलेली आपल्याला दिसते आहे. कारण नेते मंडळीच्या काही ना काही व्यक्तिगत हेतू असतील किंवा अडचणी असतील याच्यातून इकडं तिकडं जातात. जनता मात्र काँग्रेस बरोबर आहे, मला याची खात्री आहे. नगर जिल्ह्यातली जनता काँग्रेस बरोबर राहील आणि तुम्हाला निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम पूर्णपणे दिसेल याची मला खात्री आहे. तुम्ही असं म्हणताय पण मुंबईमध्ये देवळा आहे, सिद्दीकी आहेत, त्यांनी काँग्रेस सोडलेली आहे. देवरा आणि सिद्दीकी म्हणजे काँग्रेस समजण्याचं कारण नाही. तर जनता जी आहे जनतेमध्ये असलेली काँग्रेस खरी काँग्रेस आहे आणि ती जनता आमच्या बरोबर आहे. मी काही प्रस्ताव राज्य शासनाला सुद्धा दिलेला आहे आणि त्यांनी माननीय देवेंद्रजींनी तो अभ्यासाकरता सुद्धा दिलेला आहे. तो प्रस्ताव त्या अभ्यास होऊन वर येईल. यामध्ये निळवंडे धरण झालं, पाट झालं, जे होणारच नाही असं म्हणत होते ते निळवंडे धरण झालेलं आपल्याला दिसतं. पाट होणार नाही असं म्हणत होते ते पाटाचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. पाणीच येणार नाही असं म्हणत होते, नंतर ते पाणी आलेलं आहे. अनेक आनंदाचं असं वातावरण आहे, खूप जल्लोषाचं वातावरण आहे. मी खूप समाधानी आहे की चला एक काम चांगलं झालेलं आहे. आमच्या दुष्काळी पट्ट्याला खूप आनंद देणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु पाटानंतर वितरिका हा एक मोठा विषय त्यामध्ये आहे. कशा पद्धतीनं पाणी तुम्ही देणार, यामध्ये माझा प्रस्ताव असा आहे की कोणालाही वंचित न ठेवता पाणी आपण दिलं पाहिजे. जास्तीत जास्त म्हणजे वंचित राहणार नाही लोक असं नाही, फार उंचीवर असतील तर वंचित राहतील, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि त्याच्या जीवनात आनंद निर्माण होईल अशा प्रकारचा प्रस्ताव साधारणतः मी दिलेला आहे. आणि तो व्यवस्थित पद्धतीने हाताळला तर खूप यशस्वी असं प्रोजेक्ट त्यामधून होऊ शकतं. एक आयडियल प्रोजेक्ट देशाला. निवड आयडियल याच्याकरता आहे की पुनर्वसन करून धरण असं तुम्हाला सापडत नाही, ते तिथे दिसतंय. योग्य पद्धतीनं आपण ते केलेलं आहे. सगळे जे आम्ही पुनर्वसित केलेले शेतकरी मुद्दाम मुलाखती घ्या समाधानी तुम्हाला दिसतील.